एका घनदाट जंगलात एक डेरेदार झाड होते. त्या झाडाच्या फांदीवर एक कावळा मोठ्या थाटात बसला होता. नशिबाने त्याला कुठून तरी चविष्ट चीजचा एक मोठा तुकडा मिळाला होता. तो तुकडा चोचीत धरून कावळा मनोमन विचार करत होता, स्टार, आज काय मेजवानी आहे. कुणाचीही नजर पडायच्या आत शांतपणे हा तुकडा फस्त करावा. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याचवेळी झाडाखालून एक अतिशय हुशार आणि भुकेलेला कोल्हा जात होता. त्याची नजर झाडावरच्या त्या चीजच्या तुकड्यावर पडली आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्ह्याला माहीत होते की कावळा उंचावर आहे, त्याच्याकडून तो तुकडा हिसकावून घेता येणार नाही. त्यासाठी बुद्धी वापरावी लागेल. कोल्हा अत्यंत नम्रपणाचा आव आणून म्हणाला, अरे वा कावळेसाहेब, आज काय तेज चमकतंय तुमच्या चेहऱ्यावर. तुमचे पंख किती काळेभोर आणि रेशमी दिसतायत. मी तर ऐकलंय की तुम्ही या जंगलातील सर्वात उत्तम गायक आहात. तुमच्या सुमधुर आवाजाची चर्चा लांबवर आहे. खरंच आज एखादं गाणं ऐकवून माझे कान तृप्त कराल का. कावळा स्वतःच्या स्तुतीने इतका भारावून गेला की तो आपण कावळा आहोत हेच विसरला. त्याला वाटले, आज आपली खरी पारख झाली आहे. आपला आवाज जगाला ऐकवण्याची हीच वेळ आहे. कावळ्याने मोठ्या दिमाखात आपली मान वर केली आणि गाण्यासाठी तालासुरात तोंड उघडले. कालल कानल. आणि काय आश्चर्य, त्याने तोंड उघडताच चोचीतला तो चीजचा तुकडा सरळ खाली पडला. खाली टपून बसलेल्या कोल्ह्याने तो तुकडा हवेतच झेलला आणि तो गट्टम केला. कावळ्याकडे पाहून कोल्हा मिश्किलपणे हसून म्हणाला, धन्यवाद मित्रा. तुझा आवाज कसा आहे ते मला माहीत नाही, पण तुझ्या चोचीतलं चीज मात्र खरोखरच लाजवाब होतं. कावळा बिचारा मान खाली घालून बसला. त्याला समजले होते की कोल्ह्याला त्याच्या गाण्यात रस नव्हता, तर त्याच्या अन्नात होता. बोध मोरल, कधीकधी गोड बोलणारे लोक तुमच्या हिताचे नसून स्वार्थाचे असतात. त्यामुळे खोट्या स्तुतीला भुलून आपली विवेकबुद्धी गमावू नये. Like, share, and subscribe.